नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणेशाची भारतभर 1021 स्थानं आहेत. ती कुठे आहेत या विषयीची माहिती आम्ही तुम्हाला सीए डॉक्टर दिलीप साठे यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून देत आहोत. आतापर्यंत आपण रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, मुंबई या जिल्ह्यातली माहिती बघितली. आज आपण बघणार आहोत ती म्हणजे सांगली जिल्ह्यातील श्री गणेशाची कोणती स्थानं आहेत ह्याविषयी. चला व्हिडिओ सुरू करूयात. तो म्हणजे श्री गणपती देवस्थान, गणपती पेठ, सांगली. कोकणातील हरभट्ट पटवर्धनांना श्री गणेश प्रसन्न झाले आणि पुढे पेशवे कारकिर्दीत त्यांना जहागिरी प्राप्त झाली. सांगलीच्या सुप्रसिद्ध गणेशाची स्थापना थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी इसवी सन 1851 मध्ये केली. चिंतामणराव पटवर्धन यांच्या रोजनिशीमध्ये श्री गणपती महाराजांचे देवालयाच्या पुढील 9 खणी खोपा तयार होत आहेत. त्याचे चाफे खणीच्या लगीचा धोंडा आज वर कमानीवर चढला असा उल्लेख आहे. गाभाऱ्यावर 5 टप्प्यांचे कोनाडे असलेले शिखर आहे. हे श्री गणपतींचे पंचायतन असून त्यात श्री गणेश, डाव्या बाजूला श्री सांब आणि सूर्यनारायण, तर उजव्या बाजूला श्री चिंतामणेश्वरी आणि श्री लक्ष्मीनारायण अशा देवता आणि त्यांची मंदिरं आहेत. श्री गणपतीची पूजा मूर्ती सिंहासनावर आरूढ असून ती तांब्याची लहानसर आहे. उत्सव मूर्ती त्याहून मोठी आणि अतिशय सुंदर असून ती गाभाऱ्यात मध्यभागी पूर्वाभिमुख आहे. मूर्ती चतुर्भुज आणि डाव्या सोंडेची आहे. दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धीच्या उभ्या सुरेख मूर्ती बघायला मिळतात. चिंचबागेतला गणपती, हरिपूर रस्ता, सांगली. सांगलीपासून अर्ध्या तासाच्या पायी अंतरावर हे मंदिर आहे. हरिपूरला कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुवर्णमृग मारीच या राक्षसाच्या वधाच्या पापक्षलनार्थ आले होते. त्यांनी संगमेश्वर शिवाची स्थापना केली. हे एक फार मोठे तीर्थक्षेत्र आहे. याचा उल्लेख गुरुचरित्रात सापडतो. या सर्वांमुळे या ठिकाणी स्थान महात्म्य देखील आहे. येथील मंदिरात वरदविनायकाचे स्थान आहे. हा गणपती भक्तांच्या हाकेला धावून जातो. कृष्णाकाठी म्हणूनच असा एक भक्त अडकला होता. तिथेच विनायक थांबला. तिथे मंदिर उभं राहिलं. हाच तो चिंचबागेतला गणपती. गणपतीचं मंदिर छोटं असलं तरी परिसरात प्रसन्नता वाटते. मंदिराची स्थापना काल इसवी सन 1764 या दरम्यानची असावी असं मानतात. 2-2.5 फूट उंचीची शेंदूर चर्चित अशी ही मूर्ती आहे. श्री गणपती पंचायतन, तासगाव, जिल्हा सांगली. तासगाव संस्थानचे संस्थापक थोरले परशुराम भाऊ पटवर्धन यांना श्री गजाननाचा दृष्टांत झाला आणि गजाननाच्या आदेशानुसार त्यांनी गजाननाची स्थापना इसवी सन 1785 मध्ये केली. हे गणपती मंदिर पंचायतन आहे. मध्यभागी श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. तिच्या उजव्या बाजूला उमा रामेश्वर तर डाव्या बाजूला श्री विष्णू यांची मंदिरं आहेत. प्रदक्षिणेच्या वाटेवर सूर्यनारायणाचे आणि उमादेवीचे मंदिर आढळते. सोनेरी सिंहासनावर बसलेली ही मूर्ती आहे. उजव्या सोंडेची आहे. शुभ्र गारेची आणि सिद्धिविनायकाची ही मूर्ती अतिशय सुंदर दिसते. उंची अंदाजे 45 सेंटीमीटर असून दोन्ही बाजूला 2 उंदीर आहेत. मूर्ती चतुर्भुज असून वरील 2 हातात पाश आणि अंकुश तर खालच्या 2 हातात दानहस्त आणि वरदहस्त आहेत. श्री गणपती, चिंचणी, तालुका तासगाव. हे गणपती मंदिर श्रीमंत पटवर्धनांनी ओढ्या पलीकडे बांधलं. सध्या संपूर्ण भग्नावस्थेत गाभारा आणि सभामंडप आहे. केवळ गणपतीची मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते. त्यावर 2 पत्रे टाकलेले आहेत. रामभाऊ यांचे गणपती मंदिर, कुंडल, तालुका तासगाव. पलूस कुंडल रस्त्यावरचे हे मंदिर 1970च्या सुमारास रामभाऊ पवार यांनी बांधलं. 60 सेंटीमीटर उंचीची श्रींची मूर्ती असून हातात गदा, कमळ, परशु आणि कमंडलू आहे. मंदिराचे वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न आहे. पुढील गणेश आहेत श्री ब्रह्म गणेश, सावंतपूर, वसाहत, किर्लोस्करवाडी, तालुका तासगाव. या ठिकाणी ब्राह्मण सभेने 1993 या मंदिराचं बांधकाम केलं. अष्टकोनी 3.6 बाय 3.6 मीटरचा गाभारा,
वर छोटेसे शिखर, चौथऱ्यावरती श्री गणपतीची 90 सेंटीमीटर उंच संगमरवरी अशी रंगवलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते. श्री गणेश किर्लोस्करवाडी, तालुका तासगाव. किर्लोस्करवाडी कारखान्याच्या गेट जवळ छोटेसे देऊळ होते. शेंदूर चर्चित गणेश मूर्ती होती. 1997 मध्ये नवीन मंदिराची स्थापना या ठिकाणी झाली. 1997 मध्ये नवीन मंदिर गेट पासून काही अंतरावर बांधलं. स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण, उघडा मोठा सभा मंडप आणि 5 गाभारे, त्यात कृष्ण, अष्टभुजा देवी, दत्त, महादेव आणि गणपती या देवता प्रतिष्ठापित आहेत. सर्व मूर्ती संगमरवरी आहेत. जुन्या मंदिरातील गणपतीची मूर्ती थोडी खाली बसवली आहे. गाभाऱ्यावर 3 शिखरं आहेत. तळ्यावरचा गणपती मिरज, जिल्हा सांगली. हे मंदिर जुन्या बांधणीचं मजबूत असून चहूबाजूला भक्कम दगडी तट आहे. मूर्ती गणकी शिळेची सुमारे 90 सेंटीमीटर उंचीची, रेखीव आणि मनोहर आहे. सोंड या ठिकाणी डावीकडे वळलेली असून हे ध्यान चतुर्भुज आणि परंपरागत वरदहस्त आहे. मिरज शहरामध्ये गणपतीचे तळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळ्याकाठी हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. पुढील गणेश आहेत श्री गणपती कवलापूर, तालुका मिरज. कवलापूरचे कमाविजदार पद्माकर देवाजी खाडीलकर यांनी इसवी सन 1805 मध्ये हे गणपती मंदिर बांधलं. 2 बाय 2 मीटरचा गाभारा, काळ्या पाषाणाची सुरेख प्रसन्न श्रींची मूर्ती इथे बघायला मिळते. या श्रींचा उजवा हात आशीर्वादात्मक आहे. ज्योतीचा गणपती विटा, तालुका खानापूर. चिंचणेर, सातारा जिल्हा गावातील ज्योती नावाचा एक ब्राह्मण मुलगा फार व्रात्य होता. त्याला वडिलांनी घराबाहेर हाकललं. त्यामुळे तो मुलगा आपल्या मामाकडे म्हणजे विटा या ठिकाणी गेला. तिथेही तो खोडकर आणि व्रात्य होता. एकदा निवडुंगाची झाडं तोडताना गणपतीची मूर्ती असलेला गाभारा दिसला. इतर मुलांना बाहेरून दार बंद करायला सांगितलं आणि तो आत बसला. असं 8 दिवस तो गणपतीची आराधना करत बसला. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि ज्योतीच्या जिभेवर ओंकार कोरला. त्यामुळे ज्योतीला सर्व विद्या प्राप्त झाल्या. काही काळाने ज्योती पुण्यामध्ये पेशव्यांकडे काम करू लागला. पण गणपतीनं दृष्टांतात त्याला काशी क्षेत्री जाऊन भागवताचा अभ्यास करून प्रसार कर असं सांगितलं. गणपती बाप्पाच्या कृपेनं सर्व काही यथोचित झालं. त्यानंतर लोक याला ज्योतिपंत महाभागवत या नावानं ओळखू लागले. या ज्योतिपंतानं विटा गावात गणपतीचं देऊळ शोधलं. सन 1886 मध्ये या मंदिराचा सभा मंडप गावकऱ्यांनी बांधला. गणपती उत्सव तेव्हापासून जवळजवळ 121 वर्ष पुढे चालू आहे. या ठिकाणी संकष्टीला अन्नदान केलं जातं. पंचमुखी गणपती विटा, तालुका खानापूर. या गणपतीचे मुख दक्षिणेकडे आहे. एक मुख पूर्वेला, दुसरे आग्नेय दिशेला, तर एक मुख नैऋत्येला आणि एक मुख पश्चिमेला आहे. हे ध्यान अत्यंत सुंदर आहे. चतुर्भुज आहे. पितांबर नेसलेले आहे. 5ही सोंडा डावीकडे वळलेल्या दिसतात. उजवा हात आशीर्वादात्मक, तर डाव्या हातात लाडू आहे. वरील दोन्ही हातांमध्ये परशु आणि अंकुश आहेत. पायाजवळच मूषक बसलेले दिसतात. पुढील गणेश आहेत गायकवाडांचा गणपती, येलूर, तालुका वाळवा. हे एक छोटंसं देऊळ आहे. या ठिकाणी गायकवाडांच्या वाड्याबाहेरच शिवशक्ती तरुण मंडळ यांनी 1968 मध्ये हे बांधलं आहे. छोटी संगमरवरी मूर्ती आणि गाभारा 2 बाय 2 मीटरचा आहे. पुढील गणेश म्हणजे श्री गणेश कवठे महाकाळ. इसवी सन 1930च्या सुमाराला हे गणपती मंदिर सगळ्या गावकऱ्यांनी बांधलं. सभा मंडप, छोटासा गाभारा, प्रसन्न संगमरवरी मूर्ती असं हे गणपती मंदिर कवठे महाकाळ या ठिकाणी आहे. हे स्थान श्री मल्लिकार्जुन क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. खाडीलकर गणपती जायगव्हाण, तालुका कवठे महाकाळ. प्रथम ओसरीसारखा 9 बाय 3 मीटरचा भाग, नंतर 3 फूट उंचावर 9 बाय 6 मीटरचा सभा मंडप, 30 सेंटीमीटर उंचीवर गाभारा, संगमरवरी ओट्यावर छोटीशी शिवपिंडी आणि त्यामागे शेंदूर चर्चित गणपतीची प्रसन्न मूर्ती असं या ठिकाणी या मंदिराचं स्वरूप आहे.
अंदाजे इसवी सन 1850 मध्ये गणेश बाबाजी खाडीलकर यांनी हे मंदिर बांधलं. श्री स्वयंभू गणेश आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोठा लाकडी सभा मंडप. या सभा मंडपात 2 फूट उंच चौथऱ्यावर 4 फूट उंच असा भव्य गणपती रंगवलेला आहे. हे मंदिर अंदाजे 150 वर्ष जुनं असावं. या ठिकाणी मूळची मूर्ती आता मारुती मंदिरात नेली आहे. सध्याची मूर्ती नागठाणे म्हणजेच या ठिकाणाहून 6 किलोमीटर अंतरावर नदीत मिळाली. श्री पंचमुखी गणपती, शिवाजी चौक, बिटा, तालुका खानापूर. बाजारपेठेत हे मंदिर 10 वर्षांपूर्वी बांधलं आहे. पुढे उघडा छोटासा सभा मंडप असून गाभारा अष्टकोनी आहे. वर छोटेसे रंगवलेले शिखर आहे. गणपतीला 5 मुख आणि 5 सोंडा आहेत. ही संगमरवरी सुरेख अशी मूर्ती आहे. श्री सिद्धी विनायक, इस्लामपूर, तालुका वाळवा. इस्लामपूर गावामध्ये 1990च्या सुमाराला बांधलेलं छोटंसं पण हे सुरेख असं सिद्धी विनायकाचं मंदिर आहे. गणपतीची संगमरवरी मूर्ती फारच प्रसन्न आहे. वेगळ्याच आकाराचे मंदिर याचं हे शिखर आहे. श्री मुरलीधर गणेश, भाजीआळी, इस्लामपूर, तालुका वाळवा. सन 1935 मध्ये कृष्णा रामा फल्ले यांनी प्रथम हे छोटंसं देऊळ बांधलं. यांच्या आजोबांना घर बांधत असताना गणपतीची मूर्ती असलेला पाषाण सापडला आणि तो इथं आणून पूजा सुरू केली. त्यांना 1945 मध्ये 500 रुपये इन्कम टॅक्स बसला होता, तो माफ व्हावा म्हणून त्यांनी नवस केला. तो फक्त 50 रुपये त्यांना द्यावा लागला. तेव्हा त्यांनी हे छोटंसं देऊळ बांधलं अशी ही कथा आहे. हे पूर्वाभिमुख श्री मुरलीधराचं मंदिर आहे. या ठिकाणी एका बाजूला गणपतीची दगडी साधी रंगवलेली मूर्ती दिसून येते. श्री स्वयंभू गणपती, अंतरी खुर्द, तालुका शिराळा. सन 1991च्या सुमाराला या गणेश मंदिराचा जीर्णोद्धार झाला. तेव्हा मोठा गणपतीचा सभा मंडप बांधला. पूर्वी हा स्वयंभू गणपती उघड्यावरच होता. हा नवसाला पावणारा श्री स्वयंभू गणपती आहे. श्री मळ्यातला गणपती, सागाव, तालुका शिराळा. बाबूराव पाटील यांना शेती नांगरताना ही मूर्ती 1974 मध्ये सापडली म्हणून त्यांनी हे देऊळ बांधलं. 75 सेंटीमीटर उंचीची रंगवलेली गणपतीची साधीशी मूर्ती इथे बघायला मिळते. पुढील गणेश आहेत श्री गणेश चरण, तालुका शिराळा. रस्त्यालगतच हे मंदिर आहे. उघडा सभा मंडप, 3 बाय 3 मीटरचा गाभारा, त्यात 3 छोट्या घुमट्या. यामध्ये विठ्ठल, गणपती आणि ज्ञानेश्वर माऊली अशा 3 मूर्ती आहेत. हा गणपती नवसाला पावतो अशी ग्रामस्थांमध्ये आख्यायिका आहे. श्री गणेश सोनवडे, तालुका शिराळा. 40 वर्षांपूर्वी रामा हरी पाटील यांना आपल्या शेत जमिनीमध्ये देवाची मूर्ती आहे असं सतत जाणवत होतं. एकदा त्यांनी ही मूर्ती शोधण्यासाठी खणून काढायचं ठरवलं. खणताना ही गणपतीची मूर्ती त्यांना मिळाली. तिथं एक मंदिर आणि सभा मंडप 1980 मध्ये बांधला. ही मूर्ती 75 सेंटीमीटर उंच आणि छान रंगवलेली आहे. दीक्षितांचा श्री गणपती, शिराळा, तालुका शिराळा. येथील दीक्षितांच्या घरातील हा देव्हारा. इथं मूर्ती नाही तर फक्त तसबीर आहे. मात्र हा गणपती नवसाला पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्री गणपती, मुचंडी, तालुका जत. उघड्यावर एका मोठ्या ओट्यावर 1.20 मीटर उंचीची ही दगडी मूर्ती आहे. या मूर्तीचा काही भाग जमिनीत आहे असं सांगतात. रंग लावून मूर्ती छान सजवलेली आहे. गणपतीच्या मागे बंकेश्वर मठ देखील आपल्याला दिसून येतो. श्री गणेश संख, तालुका जत. भिवर्गी संख मार्गावर हे श्री गणेशाचे मंदिर अलीकडेच बांधले असावे, पण श्रींची मूर्ती पुरातन असावी. ही काळ्या पाषाणाची आहे. पोटावर नागबंध असलेली ही सुरेख अशी मूर्ती आहे. श्री गणेश केम्पवाड, मिरज. मिरज अथणी मार्गावर गणेश योगी स्थापित गणेश आश्रमामध्ये श्री गणपतीची मूर्ती आहे. तेथे निवास असलेले गाणपत्य योगी हे सिद्ध योगी आहेत असं मानतात. रसिका हो,
आज आपण सांगली जिल्ह्यातील श्री गणेशांची स्थानं बघितली. तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात हे आपण खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा आणि त्याचा लाभ सर्वांना घेऊन द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपण ते सबस्क्राईब करा आणि आम्हाला सहाय्य करा. धन्यवाद.